काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या पुढच्या टप्प्याचं पुनर्विकासाचं काम सुरू होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या मणिकर्णिका घाटाचं सुशोभीकरण आणि पुनर्विकास देखील होणार आहे। त्यासाठी ऐतिहासिक वारसा असलेल्या मणिकर्णिका घाटावरच्या अनेक वास्तू पाडण्यात आला। वाराणसीतल्या 84 घाटांपैकी एक प्रमुख घाट म्हणून मणिकर्णिका घाटाची ओळख आहे, जो अहिल्या होळकरांनी 17व्या शतकात बांधला होता। पुढे त्याचा जीर्णोद्धारही त्यांनी केला होता। त्यामुळेच जेव्हा काशी विश्वनाथ कॉरिडॉर उभारला गेला तेव्हा त्यात अहिल्याबाई यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला होता। आता त्याच कॉरिडॉरच्या पुढच्या टप्प्याचं काम सुरू झालंय। त्यासाठी मणिकर्णिका घाटावर पाडकाम होत आहे आणि त्यावरून देशात राजकारण पेटलंय। काँग्रेसनं देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय। इतकंच नाही तर काशीची धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्याचं काम भाजप सरकार करत असल्याचा आरोपही केला। शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेनंही या प्रकरणी कारवाईची मागणी केली। दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मात्र ऐतिहासिक मंदिरांना कोणताही धक्का न लावता विकास कामं सुरू असल्याचं म्हणत नागरिकांना विश्वास दिलाय। एकीकडे या संपूर्ण मणिकर्णिका घाटाचं सुशोभीकरण सुरू झालेलं आहे। या मणिकर्णिका घाटाचं एक भावनिक नातं महाराष्ट्राशी देखील आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकारण देखील रंगू लागलेलं आहे। विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। या प्रतिक्रिया नक्की काय आहेत ते आपण पाहूया। अहिल्याबाईंनी, अहिल्यादेवींनी बांधलेल्या घाटावर मोदी बुलडोझर चालवतात। सोमनाथाचं मंदिर कोणी पाडलं तर गजनीनी पाडलं। वाराणसी पुरते, काशी पुरते नरेंद्र मोदी हे गजनी आहेत आणि या गजनींनी काशीचा मणिकर्णिका घाट जो आहे हा ते पाडत आहेत। म्हणजे गजनींनी जसं मंदिर पाडलं तसंच अहिल्याबाईंच्या स्मृतीवर बुलडोझर चालवण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं। याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। गजनींनी ज्या पद्धतीने मंदिरं तोडली अगदी त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी हे देखील त्या घाटावरची सर्व मंदिरं उद्ध्वस्त करत आहेत। पायंदळीत अक्षरशः तोडल्या जात आहेत। ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे। आता वाराणसी मतदारसंघ मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांचा आहे। अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या भूमीतील जन्मलेले आहे आणि त्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत हे आपल्या सगळ्या भारताला माहिती आहे। त्यांच्या समाजसेवा, परिवर्तन, लढाऊ वृत्ती आणि मला असं वाटतं या मूर्तीवर कोणी पाय देऊन जात असेल तर त्याच्यावर ताबडतोब तिथल्या सरकारने कारवाई करावी। कि मणिकर्णिका में जो मंदिर हैं वे वहां पर वैसे मौजूद हैं, वे सभी इस प्रोजेक्ट के संरक्षण के पार्ट बनेंगे क्योंकि घाट इसके बाद बनने हैं, इसलिए वे सभी मंदिर इससे संरक्षित होंगे। ये केवल मणिकर्णिका के नहीं। देखिए सच्चाई तो ये है कि ये लोग विकास की उस हर कार्यक्रम में बाधा पैदा करेंगे जो काशी हो या प्रदेश हो या देश के विकास से जुड़ी हुई हो और लोक कल्याण से जुड़ी हुई हो। दरम्यान या मणिकर्णिका घाटाचं महाराष्ट्राशी एक वेगळं भावनिक नातं। या सगळ्या पार्श्वभूमीवर होळकरांचे वंशज आणि त्यासोबतच या ठिकाणचे जे काही स्थानिक आहेत, इथले जे विश्वस्त आहेत ते काय म्हणतात तेही आपण पाहूया। ने काम केलं। मला माननीय पंतप्रधानांना हा प्रश्न विचारायचा आहे आपल्या माध्यमातून की आपण अहिल्यादेवींचं नाव घेता, आपण हिंदुत्व, ज्या देवींच्यामुळं आज हिंदुत्व आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळतं, त्या देवींच्या नावाचा वापर इलेक्शन्समध्ये होतो, पार्टीज त्याचा उपयोग करतात आणि देवींनी बांधलेल्या वास्तू, देवींच्या मूर्तींची तुमच्याच मतदारसंघात, पंतप्रधानांच्या मतदारसंघात जर अशी अवस्था होत असेल तर हे भारताला आणि ह्याला मान्य नाही। मग मला हेच म्हणायचं आहे की हे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं आहे का आणि हे हिंदुत्व फक्त राजकारणापुरतं आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।